अहिल्यानगर शहरातील मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई. 6 गुंड जिल्ह्यातून हद्दपार. 432 जणांना थेट तडीपारीचा दणका. अहिल्यानगर शहरात मोहरम शांततेत साजरा करण्यासाठी विघ्न संतोषी घटकावर कडक कारवाई. 53 बैठकाद्वारे सलोख्याचे आवाहन. मोहरम उत्सव अत्यंत शांततेत आणि धार्मिक सलोख्याच्या वातावरणात पार पडण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी शहरातील विघ्न संतोषी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहेत. पोलीस अधीक्षक श्री मुमताज सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे यांच्या थेट आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणू शकणाऱ्या तब्बल 432 जणांवर मोहरमच्या कालावधीत थेट तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. उत्सवात कोणतीही बाधा येऊ नये म्हणून पोलिसांनी शहरात कडक सुरक्षा कवच निर्माण केले आहेत. या मोहिमेत 474 जणांकडून शांतता राखण्यासाठी आणि 13 दारू विक्रेत्यांकडून चांगल्या वर्तणुकीचे कायदेशीर बंदपत्र बॉन्ड लिहून घेण्यात आले आहेत. याशिवाय 6 सराईत गुन्हेगारांना 6 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करून पोलिसांनी आपले कडक इरादे स्पष्ट केले आहेत. शहरात एकीचे वातावरण राहावे यासाठी केवळ कारवाईवरच भर न देता पोलिसांनी शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, धर्मगुरू, यंग पार्टीचे कार्यकर्ते आणि डीजे चालक मालक यांच्या सोबत तब्बल 53 बैठका घेतल्या आहेत. उत्सवाच्या पवित्रतेला गालबोट लावणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे कडक आवाहन प्रशासनाने केले.